नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली महा रिव्हिजन सिरीजचा 9वा भाग कंटिन्यू करतो आहोत. तर ह्या भागामध्ये जवळपास 3 चॅप्टरचे छोटे छोटे प्रश्न आपण कंप्लीट करणार आहोत. तर चॅप्टरची नावं आहेत ऑसिलेशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आणि ऑप्टिक्स. तर यातले छोटे छोटे प्रश्न आपण बघूयात. तर सगळ्यात आधी ऑसिलेशनचे प्रश्न बघा. तर ऑसिलेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे, जेव्हा बॉडी मोशनमध्ये येते तेव्हा त्याला 3 शब्द क्रमाने येतात: डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲसिलरेशन. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲसिलरेशन. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲसिलरेशन. मग आता नेहमी विचारला जाणारा कॉमन प्रश्न की डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी याच्यामध्ये फेज डिफरन्स किती आणि व्हेलॉसिटी आणि ॲसिलरेशन याच्यामध्ये फेज डिफरन्स किती. तर सरळ असं लक्षात ठेवायचं, हा जिना लक्षात ठेवायचा. इथे म्हणायचं डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट. इथे म्हणायचं व्हेलॉसिटी आणि इथे म्हणायचं ॲसिलरेशन. मग आता बघा ह्या दोन्हीत किती फेज डिफरन्स आहे. या दोन्हींमध्ये 90. ह्या दोन्हीत विचारलं तर 90 दिसतोय तुम्हाला, इथे पण 90. आणि याच्यात आणि याच्यात जर विचारला डिस्प्लेसमेंट आणि ॲसिलरेशन तर त्याच्यामध्ये बघा 180. समजतंय? 90 डिग्री और π/2. Here also 90 degree or π/2 and here pi radian or 180 degree. नेहमी विचारला जाणारा कॉमन प्रश्न सीईटीला. व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी? दॅट इज 90 डिग्री और π/2 radian. What is the phase difference between velocity and acceleration? That is also 90 degree or π/2 radian. And phase difference between displacement and acceleration, that is pi radian or 180 degree. Understood? In this manner, the question may ask or MCQ may ask or 1 marks question, it may be asked on this topic. Okay. Now, differential equation of linear equation. State the differential equation. Differential equation of linear SHM. आता प्रश्न नीट वाचायचा. स्टेट आहे का ऑप्टेन आहे? स्टेट आलं तर फक्त स्टेट करायचं आणि ऑप्टेन असेल तर ऑप्टेन करायचं. तर ते मागच्या वर्षी विचारलेलं आहे, तरी पण बघूयात आपण. We know that F that is equal to ma, mass into acceleration, and in this case acceleration that is nothing but d square x by dt square. This is equation number 1. And according to SHM, F that is equal to minus kx, k that is the force per unit displacement. Understood? And this is equation number 2. Equating equation 1 and 2, we can write m d square x by dt square that is equal to minus kx. If we transfer this term here, it becomes m d square x by dt square plus kx that is equal to 0. This is the one form of a linear differential equation or differential equation of linear SHM. And d square x by dt square that is equal to k by m into x that is equal to 0. This is another form. And k by m, if k by m that is equal to omega square, then we can write d square x by dt square plus omega square x that is equal to 0. या तिन्हींमधला all these three are the differential equation of linear SHM. म्हणजे यातला कोणताही एक तुम्ही लिहिला तरी तुम्हाला स्टेटला आलं तर फक्त स्टेट करायचं आणि ऑप्टेनला जर आलं तर या पद्धतीने ऑप्टेन करायचं. तर हे झालं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. मग इन सेम मॅनर वी कॅन ऑप्टेन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM. अँग्युलर SHM. मग आता त्याच्यात टॉर्क टो दॅट इज इक्वल टू आय अल्फा हे रिलेशन आपण पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलोय. आणि अजून टो दॅट इज इक्वल टू मायनस, बघा इथं मायनसला मायनस सी दॅट इज रेस्टोरिंग टॉर्क पर युनिट ट्विस्ट किंवा पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि इथं एक्स आहे लिनियर डिस्प्लेसमेंट, तर इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट घ्यायचं थिटा. म्हणजे हे माहीत असेल
एफ बरोबर एम आहे तर टो बरोबर आय अल्फा, एफ बरोबर मायनस के एक्स तर टो बरोबर मायनस सी थीटा. आणि हे दोन्ही इक्वेशन फक्त काय करायचे, इक्वेट करायचे. मग आता बघा आय अल्फा दॅट इज इक्वल टू मायनस सी इंटू थीटा. या अल्फाची किंमत असते बघा डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर. फक्त एक्सच्या जागी थीटा घ्यायचा आहे अँड दॅट इज इक्वल टू मायनस सी थीटा अँड देअरफॉर डी स्क्वेअर थीटा डी टी स्क्वेअर प्लस सी बाय हे मायनस इकडे आलं प्लस झाले इंटू थीटा दॅट इज इक्वल टू 0. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM. आता मागच्या वर्षी हे आलंय, ह्या वर्षी येण्याची शक्यता आहे. स्टेट करायला आलं तर फक्त स्टेट करायचं, ऑब्टेन करायला आलं तर ऑब्टेन करायचं. असं 1 किंवा 2 मार्काचे असे छोटे प्रश्न याच्यावर विचारले जाऊ शकतात. आलं का लक्षात बाळांनो? तर असं फटफट अभ्यास करायचा, जास्त वेळ न लावता. करू रफ? ओके. आता बघा पुढचा प्रश्न. डिफाईन आयडियल सिंपल पेंड्युलम. 1 मार्काला येऊ शकतं. आयडियल सिंपल पेंड्युलम. आयडियल सिंपल पेंड्युलम. आता आयडियल सिंपल पेंड्युलम मध्ये काय करायचं, हेवी पार्टिकल घ्यायचा असा आणि तो भक्कम अशा आधाराने बांधून टाकायचा. आणि ही स्ट्रिंग कशी घ्यायची तर ती घ्यायची मासलेस इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्झिबल. आणि हा काय घ्यायचा, हेवी पार्टिकल. आणि तो कुठून बांधायचा तर तो रिजिड सपोर्ट पासून बांधायचा. दिस इज दी भक्कम अशा आधारापासून बांधायचा, रिजिड सपोर्ट. आता याला सगळ्याला एकत्र केलं की तुमची डेफिनेशन तयार झाली. कशाची? आयडियल सिंपल पेंड्युलम. बघा आयडियल सिंपल पेंड्युलम इज डिफाइन्ड ॲज ए हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय मीन्स ऑफ, कशाच्या साह्याने बांधायचा, बाय मीन्स ऑफ मासलेस इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग. पण कुठून? फ्रॉम ए रिजिड सपोर्ट इज कॉल्ड ॲज आयडियल सिंपल पेंड्युलम. बघा या पद्धतीने लक्षात ठेवायचं. काय काय? ए आयडियल सिंपल पेंड्युलम इज डिफाइन्ड ॲज ए हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय मीन्स ऑफ मासलेस इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग. कुठून? फ्रॉम ए रिजिड सपोर्ट. मग आता हेवी पार्टिकल बांधता येईल का बाळांनो आपल्याला? नाही. आणि म्हणून काय केलेलं आहे बघा, प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम. आता बघा प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम. आता इथं काय बदल करायचा तर असा हा जो काही बॉब आहे हा असा रिजिड सपोर्ट पासून बांधून टाकायचा. पण ही जी स्ट्रिंग आहे, जी दोरी आहे, ती किती हलकी घेतली तरी तिला थोडं का होईना त्याला मास येणार आहे. आणि म्हणून इथं मासलेसच्या ऐवजी बघा आता हा रिजिड सपोर्ट पासून असा हेवी स्पियर की ज्याला आपण म्हणतो बॉब. काय म्हणतो आपण याला? बॉब. हेवी स्पियर त्यालाच म्हणायचं बॉब. डेन्स म्हटलेलं आहे. आणि ही जी स्ट्रिंग आहे परत रिजिड सपोर्ट. आणि स्ट्रिंग कशी घ्यायची तर लाईट आणि इनएक्सटेन्सिबल. हे शक्य आहे आपल्याला, इनएक्सटेन्सिबल. एवढा बदल करायचा आणि डेफिनेशन लिहायची कशाची? प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम. प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम is defined as a heavy sphere or bob suspended by means of light and inextensible string. म्हणजे दोनच शब्दात बदल करायचा. हेवी पार्टिकल ऐवजी काय घ्यायचा? बॉब घ्यायचा. आणि मासलेस ऐवजी काय घ्यायचं? लाईट घ्यायचं, लाईट स्प्रिंग. एवढाच बदल करायचा आणि डेफिनेशन लिहायची कशाची? प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम. अंडरस्टूड? मग आता बघा दी प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम is defined as a heavy sphere or bob suspended by means of light inextensible string from a rigid support. आता पुढची डेफिनेशन
काय बघा, लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. एक एक मार्काला हे येऊ शकतं. लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. आता बघा, हा जो आहे ना, हा पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे. कोण आहे हा? पॉइंट ऑफ सस्पेन्शन. आणि इथून अंतर घ्यायचं तर हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. काय? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता ही आपली ॲक्च्युअल स्मॉल एल असते आणि ही बॉबची रेडियस म्हणजे कॅपिटल एल लेंथ कशी तयार होते, तर स्मॉल एल प्लस आर. ही आर म्हणजे रेडियस ऑफ दी बॉब. हे आपण प्रॅक्टिकलला केलेलं आहे, सेकंड पेंड्युलमची ॲक्टिव्हिटी केली तेव्हा. आणि म्हणून ही झाली लेंथ, सिंपल पेंड्युलमची लेंथ. मग कशा कशामधलं अंतर, तर हा आहे तुमचा पॉइंट ऑफ सस्पेन्शन. काय हा तुमचा पॉइंट ऑफ सस्पेन्शन. पॉइंट ऑफ सस्पेन्शन. पॉइंट ऑफ सस्पेन्शन. आणि ही आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आणि त्याच्यामधलं जे अंतर आहे त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम? Length of simple pendulum is defined as a distance between a point of suspension and center of gravity of the bob. अशा 3 डेफिनेशन आपल्याला याच्यामध्ये 1 मार्काला विचारल्या जाऊ शकतात. समजलं? आता पुढचं घेऊ आपण. काय? लॉज ऑफ सिंपल पेंड्युलम. लॉज ऑफ सिंपल पेंड्युलम. लॉज ऑफ सिंपल पेंड्युलम. Laws of simple pendulum. Laws of simple pendulum. आता बघा, जेव्हा आपण ह्या बॉबला असं इथं ठेवून हे असं धरला आणि कुठेतरी एका बाजूला नेला आणि सोडून दिला, तर त्याला इथून निघून परत इथं यायला जो वेळ लागतो त्याला आपण पिरियड किंवा पिरियडिक टाइम असं म्हणतो. आणि म्हणून तो पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम that is given by formula T that is equal to 2 pi square root of L by G. आता नोटेशन्स काय? हा पिरियड आहे कुणाचा, म्हणजे एक ऑसिलेशन पूर्ण करायला लागलेला वेळ. पिरियड कुणाचा? सिंपल पेंड्युलमचा. L म्हणजे काय? लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. G म्हणजे काय? ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि याच फॉर्म्युल्यावरून पहिलं दिसतंय तुम्हाला T is directly proportional to square root of L. Second, T is inversely proportional to acceleration due to gravity. तिसरं, मास कुठं आलंय का? T does not depend on mass. आणि याचं ॲम्प्लिट्यूड कुठं आलंय का? तर ॲम्प्लिट्यूड पण कुठं आलं नाही ऑसिलेशनचं. आणि म्हणून या पद्धतीने हे असे मॅथमॅटिकल 4 लॉ लिहून टाकायचे आणि आपण आपल्या अभ्यासासाठी शॉर्ट की म्हणून आणि मग त्याला शब्दात मांडायचं. आता ह्या टीचं नाव काय बाळांनो? तर पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी स्क्वेअर रूट ऑफ. कोणता शब्द लिहायचा विसरून जातो, आपल्या मनात असतं आपल्या, पण आपण लिहित नाही. काय? स्क्वेअर रूट ऑफ. स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. कळलं? Period of simple pendulum that is directly proportional to the square root of length of simple pendulum. आपल्याकडून स्क्वेअर रूट शब्द लिहायचा विसरून जातो. सेकंड लॉ, टी म्हणजे काय? पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ. इथं सुद्धा कोणता शब्द विसरून जातो? स्क्वेअर रूट ऑफ ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू. इथं म्हणायचं पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम डज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ दी बॉब. इथं आलंय का कुठं फॉर्म्युल्यात बॉबचं मास, म्हणून इट डज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ दी बॉब. आणि तसंच ॲम्प्लिट्यूड कुठं आलंय का? बघा, हे असं इथून आपण बॉब हे केला आणि इथून इथपर्यंत हे जे काही याला आपण ॲम्प्लिट्यूड असं म्हणतो, ते कुठं आलंय का? इथं नाही. आणि म्हणून पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम दॅट डज नॉट डिपेंड ऑन दी ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन. एम म्हणजे कोण? मास ऑफ बॉब, बॉबचं मास. आणि ए म्हणजे कोण? ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन. तर या पद्धतीने हे सगळं लॉ लिहायचे. कळलं का? तर 2 मार्काला प्रश्न येऊ शकतो. स्टेट द लॉज ऑफ सिंपल पेंड्युलम. आता पुढची कन्सेप्ट सेकंड पेंड्युलम. काय कन्सेप्ट आहे बघा? सेकंड पेंड्युलम. सेकंड पेंड्युलम. तर
हे एक ऑसिलेशन पूर्ण करायला, हे एक ऑसिलेशन जेव्हा 2 सेकंदात पूर्ण होतं सिंपल पेंडुलमचं, तेव्हा त्याला काय म्हणायचं? सेकंड्स पेंडुलम. मग ए सिंपल पेंडुलम हुज पिरियड इज 2 सेकंड दॅट इज कॉल्ड ॲज सेकंड्स पेंडुलम. आणि त्याच्या लेंथसाठीचं डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम. तर असा प्रश्न तिथं येऊ शकतो. काय काय बघा, डिफाईन सेकंड्स पेंडुलम अँड डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम. फरक काय? सिंपल पेंडुलमची लेंथ एल म्हणायचं आणि सेकंड्स पेंडुलमची लेंथ त्याला एल एस म्हणायचं. हा झाला फरक. दिस इज द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम अँड दिस इज द लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम. मग आता बघा, ए सेकंड्स पेंडुलम दॅट इज ए सिंपल पेंडुलम हुज पिरियड इज 2 सेकंड. मग आता इथं ह्या इक्वेशनमध्ये 2 सेकंड किंमत टाकली. इक्वेशन आधी हे लिहून घ्यायचं. काय? टी दॅट इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी आणि याची किंमत 2 टाकायची. देअरफॉर 2 दॅट इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल. जिथून हे 2 टाकलं बाळांनो, तर ह्या एलला एल एस म्हणायला सुरुवात करायची. मग आता हे 2 2 कॅन्सल झाले. देअरफॉर दी 1 दॅट इज इक्वल टू पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल एस बाय जी. आपल्याला एल एस मिळवायचे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूचा वर्ग करायचा. देअरफॉर 1 दॅट इज इक्वल टू पाय स्क्वेअर इंटू एल एस बाय जी अँड देअरफॉर एल एस दॅट इज इक्वल टू, हे जी इकडं आले, जी डिव्हायडेड बाय पाय स्क्वेअर. दिस इज द डेरिवेशन फॉर द लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम. आता बघा, ही जी अर्थ आहे, तर ह्या इक्वेटरवर जीची किंमत असते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि हा पोल आहे आणि पोलवर जीची किंमत असते 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग तुम्हाला एक छोटासा प्रॉब्लेम येऊ शकतो. काय प्रॉब्लेम येऊ शकतो? तर कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम ऑन ए अर्थ वेअर ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज. मग त्या जीची व्हॅल्यू किती किती देऊ शकतात बघा. तर त्या जीची व्हॅल्यू 9.78 पासून 9.83 पर्यंत कितीही देऊ शकतात. मग तिथं काय करायचं, कसं सोडवायचा प्रॉब्लेम? आता तर जीची व्हॅल्यू तिथं टाकून द्यायची. देअरफॉर आता बघा, फॉर्म्युला हा झाला आणि फॉर्म्युला झाल्यानंतर तिथं सोडू आपण. फॉर्म्युला एल एस बरोबर जी डिव्हायडेड बाय पाय स्क्वेअर. हा झाला फॉर्म्युला. एल एस जीची किंमत टाकायची. समजा 9.78 वाला सोडवायला आला तर 9.78 डिव्हायडेड बाय पाय स्क्वेअर. पायची किंमत टाकायची 3.142 चा स्क्वेअर. आता त्या दिवशी मी जे सांगितलं फिजिक्सचा पेपर कसा सोडवायचा, स्ट्रॅटेजी, तर त्याच्यामध्ये सगळे कॉन्स्टंट मी सुरुवातीला लिहून काढायला लावले होते. मग त्याच्यात पाय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे बघा. तर ती पाय स्क्वेअरची व्हॅल्यू सांगितलेली आहे 9.782 872 872. मग आता बघा, आणखी सोपं काय करायचं, तर याचा जर लॉग पाहायचा आहे, आता लॉगने सोडवावं लागणार आहे. याचा लॉग आणि त्याच्या लॉगची वजाबाकी आणि त्याचा अँटी लॉग. आता न्यूमरेटर छोटा आहे, डिनॉमिनेटर मोठा आहे, उत्तर 0 पॉईंट येणार आहे. आणि याचा लॉग आता कोणतीही व्हॅल्यू आली, 9.78 येऊ दे, नाहीतर 80 येऊ दे, 83 येऊ दे, हे कॉन्स्टंट आहे तुमचं. आणि म्हणून याचा लॉग जर तुम्ही पाठ करून ठेवला तर तुमचं खूप सारं काम सोपं होणार आहे. बघा, मी तुम्हाला इथे लाल पेनने हा लॉग लिहून देते. याचा जो लॉग आहे, म्हणजे लॉग टेबल पाहायचा तेवढाच वेळ वाचणार आहे. आणि याचा जो लॉग आहे, लॉग ऑफ 9.872 दॅट इज 0.9944. एकदम सोपं आहे, लक्षात ठेवायला. पण काय 9.44. आणि मग तो पाहायचा, कॅल्क्युलेशन करायचं, जे येईल त्याला युनिट लिहायचं मीटर. काय लिहायचं? मीटर. आलं का लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला लेंथ येते म्हणून युनिट काय लिहायचं, जे काही उत्तर येईल त्याला युनिट लिहायचं मीटर आणि त्याला म्हणायचं आन्सर. आता अजून एक प्रश्न कसा येऊ शकतो, जर न्यूमरिकल 3 मार्काला आलं तर कॅल्क्युलेट द चेंज इन, म्हणजे आलेला आहे बोर्डाला एकदा असा पेपर प्रश्न, कॅल्क्युलेट the change in length of seconds pendulum when its acceleration due to gravity change from 9.78 to 9.83. मग असा जर चेंज काढायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर बघा, जर चेंज काढायचा, आता हे मी पुसते, आणि चेंज जर काढायचा तर बघा, LS2 minus LS1
दॅट इज इक्वल टू फॉर्म्युला तुमचा g बाय पाय स्क्वेअर g2 बाय पाय स्क्वेअर मायनस g1 बाय पाय स्क्वेअर. इथे परत 1 बाय पाय स्क्वेअर काय काढायचा, कॉमन काढायचा. इथं दोन्हींची वजाबाकी करायची आणि मग ही वजाबाकी जी येईल त्याचा लॉग, ह्या पाय स्क्वेअरचा लॉग परत हाच, आणि ते तुमचं काय असणार आहे, डिफरन्सचं उत्तर असणार आहे. कळलं का? मग आता g2 इथं जर समजा असं आला की इथून इतकी चेंज होते तर 9.83 मायनस 9.78. आता त्याची वजाबाकी बघा, 9.83 मायनस 9.78. 13तून 8 गेले 5, 0.05 0.05 डिवायडेड बाय पाय स्क्वेअरची किंमत काय बघा, 9.872. दोन्ही सोडवायचं आणि जे उत्तर येईल त्याचं पण युनिट मीटरच येणार. आला असा प्रॉब्लेम आला तर हा 3 मार्काला येऊ शकतो. समजलं का? तर एकच सिंगल जर काढायचं असेल तर या पद्धतीने काढायचं, डिफरन्स काढायला आला तर या पद्धतीने काढायचा. असं न्यूमरिकल्स त्या आर्टिकलवर येऊ शकतं. आणि या पद्धतीने हे सगळे छोटे छोटे प्रश्न तुमच्या ऑसिलेशन चॅप्टरमध्ये येऊ शकतात. कळलं का? आता पुढचा चॅप्टर, सुपरपोजिशन ऑफ वेव्स. सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आता सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये आधी प्रश्न येऊ शकतो, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्स. सोप्या करायच्या एकदम. आता स्टेशनरी वेव्ह कधी तयार होतात, तर 2 आयडेंटिकल वेव्ह अलॉंग दी सेम पाथ बट इन एक्झॅक्टली, बघा पहिली अशी गेली आणि दुसरी अशी आली. 2 आयडेंटिकल वेव्ह अलॉंग दी सेम पाथ but exactly in opposite direction interfere with each other, then stationary waves are formed. तेव्हा stationary waves तयार होतात. मग हे झालं पहिलं डेफिनेशन. मग आता बघा इथं काही पॉइंट असे असतात की जिथं डिस्प्लेसमेंट हे काय असतं तर 0 असतं. आणि बघा हे जे 0 डिस्प्लेसमेंट वाले पॉइंट आहेत या सगळ्यांना म्हणतात नोड. काय म्हणायचं त्याला? नोड. आणि जिथं डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे त्या पॉइंटला म्हणायचं, इथं बघा इथं मॅक्सिमम आहे आणि ह्या पॉइंटला काय म्हणायचं, अँटीनोड. आणि म्हणून दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह 2 मार्काला जर विचारल्या तर 4 लिहायच्या आणि 3 मार्काला आल्या तर 6 लिहायच्या. मग आता काय बघा, देअर आर सम पॉइंट ॲट विच डिस्प्लेसमेंट इज 0, दे आर कॉल्ड ॲज नोड. देअर आर सम पॉइंट्स ॲट विच डिस्प्लेसमेंट इज मॅक्सिमम, दे आर कॉल्ड ॲज अँटीनोड. आणि पुढचं सांगता येईल बघा, डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड. बघा बरं, हे 2 नोड किंवा 2 अँटी नोड, हे अंतर. आता का ह्या अंतराला आपण, हे असं एवढं अंतर आहे याला आपण लॅम्बडा म्हणतो, त्याच्या निम्म हे काय येणार आहे, λ/2. म्हणजे हे एवढं अंतर, हे सगळं अंतर लॅम्बडा असेल तर त्याच्या निम्म अंतर येणार आहे λ/2. आलं लक्षात? आणि नोड आणि अँटी नोड मधलं अंतर त्याच्याही निम्म म्हणजेच λ/4. मग आता इथं असं लक्षात ठेवायचं, AA किंवा NN म्हणजे 2 नोड मधलं अंतर किंवा 2 सक्सेसिव्ह अँटी नोड मधलं अंतर हे काय, λ/2. असं शॉर्टकट लक्षात ठेवायचा. आणि उलट करायचं, AN किंवा NA काही लिहा, त्याच्यामधलं अंतर हे याच्याही निम्म म्हणजेच λ/4. कळलं का? मग आता बघा, देअर आर इन स्टेशनरी वेव्ह the distance between 2 successive node. इथं सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता, सक्सेसिव्ह. in stationary wave the distance between 2 successive antinode or 2 successive node that is λ/2, and distance between the node and its adjacent antinode म्हणजे त्याच्या शेजारचाच, a node and its adjacent antinode or antinode and its adjacent node that is λ/4. त्याच्यानंतर 6वी कॅरेक्टरिस्टिक्स बघा, वेव्हचं काम असतं एनर्जी ट्रान्सफर करणं, पण ही लोकलाइज्ड आहे बघा, ही लॉक झालेली आहे. त्याच्यामुळं ही इट डज नॉट ट्रान्सफर एनर्जी इन दी मीडियम. ही वेव्ह डज नॉट ट्रान्सफर एनर्जी इन दी मीडियम. ट्रान्सफर एनर्जी इन दी मीडियम म्हणून हिची व्हेलॉसिटी ही 0 असते. आणि म्हणून ह्या वेव्हला अजून एक नाव असतं स्टँडिंग वेव्ह. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टँडिंग वेव्ह. आणि एवढ्या कॅरेक्टरिस्टिक सफिशियंट आहे म्हणजे ह्या आकृतीवरून या पद्धतीने असा छोटासा अल्गोरिदम तयार केला की आपोआप तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहिता येतं.
कळलं का? त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न काय बघा, तर लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. मग आता तुम्ही सोनोमीटरमध्ये एक्सपेरिमेंट केला की इथं असा हा बॉक्स असतो आणि ह्या बॉक्सवर या पद्धतीने हा सोनोमीटरचा बॉक्स आहे आणि याच्यावर हे अशी दोरी बांधलेली आहे आणि दोन नाईफ एजेसच्या मध्ये ती ठेवलेली आहे आणि इथं खाली आलं की याला आपण टेन्शन अप्लाय करतो, मास अप्लाय करतो आणि मासचं कॅपिटल एम मास अप्लाय करतो आणि मासला जीने गुणलं की ते टेन्शन तयार होतं. हे आपण प्रॅक्टिकलला शिकलो. मग आता ह्या दोन याच्यामधली जी लेंथ असते त्याला म्हणतात व्हायब्रेटिंग लेंथ. दोन ब्रिजेस मधली लेंथ आणि ह्या दोरीची जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते तिला एन असं म्हणायचं आणि स्मॉल एम दॅट इज मास पर युनिट लेंथ ऑफ दी स्ट्रिंग, त्यालाच लिनियर डेन्सिटी असं सुद्धा म्हणतात. हे सोनोमीटर आपण प्रॅक्टिकलला केलेलं आहे. मग आता ह्या दोरीचा जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते त्याचा फॉर्म्युला असतो 1/2L इंटू स्क्वेअर रूट ऑफ T/M. येते लक्षात? आणि हा फॉर्म्युला जर तुमचा पाठ असेल मग याच्यावर प्रॉब्लेम येऊ द्या नाहीतर लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग येऊ द्या, काहीही आपल्याला लिहिता येतं. मग आता बघा पहिलं काय, तर एन आणि एल हे एकमेकाच्या कसे बदलतात, इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये बदलतात. त्यावेळी ज्या दोन क्वांटिटी शिल्लक राहिल्या त्यांना कॉन्स्टंट ठेवायचं. टी आणि एम हे कॉन्स्टंट ठेवायचं आणि याला म्हणायचं लॉ ऑफ लेंथ. पहिल्याला काय म्हणायचं, लॉ ऑफ लेंथ. लॉ ऑफ लेंथ. आता दुसरा लॉ काय, तर एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी, म्हणून याला म्हणायचं लॉ ऑफ टेन्शन. काय म्हणायचं याला, लॉ ऑफ टेन्शन. लॉ ऑफ टेन्शन. आणि तिसरा लॉ, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. म्हणजे फॉर्म्युला पाठ असेल तर तिन्ही लॉ तुम्हाला लिहिता येतात आणि उरलेल्या ज्या क्वांटिटी आहेत त्या पाहायच्या. आता एन आणि टी झालं की शिल्लक राहिलं एल अँड एम आर केप्ट कॉन्स्टंट. आता एन आणि एम झालं म्हणजे एल अँड टी आर केप्ट कॉन्स्टंट. समजलं? आता स्टेट करूयात आपण लॉ. काय, लॉ ऑफ लेंथ. दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ दी स्ट्रिंग when tension applied to the string and mass per unit length of the string are kept constant. सेकंड लॉ. आणि जेव्हा बघा इन्व्हर्स प्रपोर्शन असतं तेव्हा त्या दोन गोष्टींचा गुणाकार कॉन्स्टंट असतो. म्हणजे N1L1 दॅट इज इक्वल टू N2L2 म्हणजेच NL बरोबर कॉन्स्टंट. याच्यावर न्यूमरिकल आलं तर या पद्धतीने सोडवायचं, जो आपण सोनोमीटर फर्स्ट एक्सपेरिमेंट ऑलरेडी केलेला आहे. मग आता बघा सेकंड लॉ ऑफ टेन्शन. The fundamental frequency of vibration is directly proportional to square root of tension applied to the string when vibrating length of the string and mass per unit length of the string are kept constant. आता डायरेक्ट प्रपोर्शन जेव्हा असतं ना तर तेव्हा त्याचा भागाकार कॉन्स्टंट असतो. म्हणजे N1/√of T1 दॅट इज इक्वल टू N2/√of T2 म्हणजेच N/√of T दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता तिसरं लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ और लिनियर डेन्सिटी व्हेन vibrating length of the string and tension applied to the string are kept constant. आणि आता बघा परत इथं N1 स्क्वेअर रूट ऑफ M1 बरोबर N2 स्क्वेअर रूट ऑफ M2 दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच N इंटू स्क्वेअर रूट ऑफ M दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणलं की गुणाकार कॉन्स्टंट, डायरेक्ट प्रपोर्शन म्हटलं की भागाकार कॉन्स्टंट. या पद्धतीने ह्या आर्टिकलवर असा लॉज ऑफ, एखादा तुम्हाला 1 मार्काला आलं तर लॉ स्टेट दी लॉ ऑफ लेंथ असेल किंवा 2 मार्काला आलं स्टेट दी लॉ ऑफ लेंथ अँड स्टेट दी लॉ ऑफ टेन्शन, कोणते 2 विचारू शकतात. आणि 3 मार्काला प्रश्न आला तर स्टेट दी लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, म्हणजे ह्या एका फॉर्म्युल्यावरून हे सगळे लॉ आपल्याला तयार करता येतात. कळलं का?
आता बीट फ्रिक्वेन्सीचं डेरिवेशन चांगलं करा असं मी म्हटलेलं आहे. व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ए पाईप, तर ते पण चांगलं करा. फक्त एक गोष्ट सांगते की त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे काढणारे फिगर काढणारे, तर हे याला असं खेटून काढतात मुलं. हे असं खेटून पुस्तकात सुद्धा खेटून दाखवलेलं आहे. ते खेटून नाही काढायचं, थोडंसं असं लांब अंतरावर, इथल्यापासून थोडंसं लांब अंतरावर काढायचं. दोन्ही फिगरमध्ये तसंच करायचं. ही जरी फिगर असेल तरी त्याला असं थोडंसं लांबून काढायचं, त्याला चिकटून काढायचं नाही. एवढी काळजी घ्या. आलं का लक्षात? तर व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ए पाईप ॲट वन एंड अँड पाईप ओपन ॲट बोथ एंड, ते डेरिवेशन करा असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि अजून एक छोटा प्रश्न, बीट फ्रिक्वेन्सी करा. 2 मार्काला तुम्हाला येऊ शकतं. व्हॉट आर दी ॲप्लिकेशन्स ऑफ बीट्स? बीट्सचे ॲप्लिकेशन्स काय आहेत? मग आता बघा, बीटचे ॲप्लिकेशन वेळ जाऊ नये म्हणून मी इथं लिहून ठेवलेले शॉर्टमध्ये. तर आता फॉर मॅचिंग फ्रिक्वेन्सी ऑफ डिफरंट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बाय आर्टिस्ट, जेव्हा जे काही ऑर्केस्ट्रामध्ये वेगवेगळे आर्टिस्ट हे वेगवेगळे वाद्य वाजवत असतात, तर त्यांची वेगवेगळ्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची फ्रिक्वेन्सी मॅचिंग करण्याकरता ॲप्लिकेशन बीट्सची फेनॉमिनॉन वापरतात. हा पहिला ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर दी स्पीड ऑफ ॲन एअरप्लेन कॅन बी डिटरमाइन बाय युजिंग डॉपलर इफेक्ट. बघा, एअरप्लेन जे आहे त्याचा स्पीड डिटरमाइन करायचा असेल तरी सुद्धा डॉपलर इफेक्टची बीट्सची फेनॉमिनल वापरतात. त्याच्यानंतर जे काही आपल्याला डॉक्टर सांगतात, अल्ट्रासोनोग्राफी करा, पोटाचा काही त्रास असेल किंवा दुसरं काही, किंवा कार्डिओग्राम काढा, तर हे सगळं अल्ट्रासोनोग्राफी किंवा कार्डिओग्राम, इकोकार्डिओग्राम जेव्हा आपल्याला डॉक्टर काढायला सांगतात, तर ते सुद्धा कशाच्या फेनॉमिनॉनवर आधारित असतं? बीटच्या फेनॉमिनॉनवर. त्याच्यानंतर जर अननोन फ्रिक्वेन्सी, 2 फ्रिक्वेन्सी बीट्स तयार करत असले, तर बीट फ्रिक्वेन्सी दॅट इज इक्वल टू बीट फ्रिक्वेन्सी बरोबर N1 मायनस N2, वेअर N1 बीट फ्रिक्वेन्सी दॅट इज इक्वल टू N1 मायनस N2. स्मॉल घ्या, कॅपिटल घ्या, काही फरक पडत नाही. फक्त कंडिशन असते N1 शुड बी ग्रेटर दॅन N2. मग ही बीट फ्रिक्वेन्सी माहिती असेल आणि त्यातली एक फ्रिक्वेन्सी माहिती असेल तर दुसरी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. आणि या पद्धतीने आपण ॲप्लिकेशन्स ऑफ बीट 2 मार्काला आलं तर 4 ॲप्लिकेशन्स लिहायचे. आणि ह्या चॅप्टरवर अशा पद्धतीने छोटे छोटे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता बघा, पुढचा चॅप्टर आहे ऑप्टिक्स. आता ऑप्टिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं इंटरफरन्स पॅटर्नमध्ये? तर हा असा एक सोर्स असतो आणि हा परत 2 सोर्सवर S1 आणि S2 हे 2 सोर्स असतात इंटरफरन्स. आणि हा इंटरफरन्स पॅटर्न इथं असं बघा, या पद्धतीने असा इंटरफरन्स पॅटर्न तयार होतो. आणि मग हे जे आहे या 2 सोर्सेसमधलं अंतर, याला स्मॉल डी असं म्हणतात. काय म्हणतात? स्मॉल डी असं म्हणतात. आणि इथे स्क्रीन असतो आणि सोर्स आणि स्क्रीन यांच्यामधलं जे अंतर असतं ते कॅपिटल डी असतं. आणि इथे बघा, इथे सेंट्रल ब्राईट बँड तयार होतो आणि नंतर असा डार्क बँड, ब्राईट बँड, डार्क बँड, ब्राईट बँड असे इक्वली स्पेस्ड बँड तयार होतात. आलं लक्षात? तर मग 2 सक्सेसिव्ह, बघा ह्या 2 मधलं अंतर त्याला म्हणतात बँड विड्थ, किंवा ह्या 2 मधलं अंतर त्याला सुद्धा म्हणतात बँड विड्थ. आणि ह्या बँड विड्थचा फॉर्म्युला W दॅट इज इक्वल टू लॅम्बडा डी बाय स्मॉल डी. आलं का लक्षात? तर या पद्धतीने हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. बँड विड्थ दॅट इज गिव्हन बाय, बँड विड्थ दॅट इज नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह ब्राईट बँड or the distance between 2 successive dark band, काही म्हणा, that is called as a bandwidth. त्याला काय म्हणायचं? बँडविड्थ असं म्हणायचं. आणि मग ही लॅम्बडा म्हणजे लाईटची वेवलेंथ, त्याच्यानंतर डी डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन. हे काय आहे? डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन, त्याला कॅपिटल डी म्हणायचं. आणि हे
सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये दिलेलं असतं, सेंटीमीटर और मीटरमध्ये दिलेलं असतं. म्हणजे जनरली हे 100 सेंटीमीटर, 120 सेंटीमीटर असं मोठं दिलेलं असतं आणि हे स्मॉल डी डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस हे नेहमी मिलीमीटरमध्ये दिलेलं असतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला बँडविड्थचा प्रॉब्लेम येईल यातलं 3 गोष्टी दिल्या जातील, 4 गोष्टी आहेत ना, यातल्या 3 दिल्या जातील आणि एक काढायचं. मग नोटेशन्स लक्षात घ्या. डब्ल्यू म्हणजे बँडविड्थ, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ, डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन आणि स्मॉल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस. मग जे मिलीमीटरमध्ये दिलेलं असतं ना बाळांनो, ते हे 2 सोर्सेस मधलं अंतर असतं आणि जे मीटर किंवा सेंटीमीटरमध्ये दिलेलं असतं ना, ते कॅपिटल डी असतं. मग फक्त तुम्हाला कन्व्हर्जन काय करावं लागतं, ही वेव्हलेंथ जर ॲम्स्ट्रॉंग युनिटमध्ये दिली असेल तर ती ॲम्स्ट्रॉंग युनिटची वेव्हलेंथ मीटरमध्ये करून घ्यायची. तर त्याला गुणिले 10⁻⁻10 करायचं आणि मीटर करायचं. हे मिलीमीटरचं मीटर करताना 10⁻3 गुणायचं इथल्या संख्येला आणि या पद्धतीने बँडविड्थ काढायची. तर याच्यावर 3 मार्काला प्रश्न येऊ शकतो. समजलं का? तर ही झाला बँडविड्थचा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. आता बघा, आपल्याला पुढचा 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो की हा स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न तयार व्हायचा असेल तर काय कंडिशन्स असाव्या लागतात. स्टेट दी कंडिशन्स फॉर विच दी स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न ऑब्टेन ऑन दी स्क्रीन. मग त्या कंडिशन कोणत्या कोणत्या, तर बघा इथं मी लिहून ठेवल्यात. 4 शब्द क्रमाने लक्षात ठेवायचे. मी 6 लिहिल्यात, तुम्ही कोणत्याही 4 लिहायच्या. मग हे 2 सोर्सेस आहे. दी 2 सोर्सेस ऑफ लाईट, बघा हे 2 सोर्सेस, दी 2 सोर्सेस ऑफ लाईट, सगळ्यांच्या पुढे काय लावायचं, 2 सोर्सेस ऑफ लाईट. दी 2 सोर्सेस ऑफ लाईट दॅट शुड बी कोहेरंट. दी 2 सोर्सेस ऑफ लाईट दॅट शुड बी मोनोक्रोमॅटिक. दी 2 सोर्सेस ऑफ लाईट हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड, त्यांचं ॲम्प्लिट्यूड सारखं पाहिजे. त्याच्यानंतर डी शुड बी स्मॉल, आहेच ते ऑलरेडी मिलीमीटरमध्ये. हे डी शुड बी स्मॉल कम्पेअर टू दिस कॅपिटल डी. दिसतंय आपल्याला हे मिलीमीटरमध्ये, हे सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये, म्हणजे डी शुड बी व्हेरी स्मॉल कम्पेअर टू दिस कॅपिटल डी. त्याच्यानंतर दी 2 स्लिट्स शुड बी नॅरो, त्या स्लिट्स कशा असल्या पाहिजे, नॅरो. अँड दी 2 सोर्सेस दे शुड बी इन सेम, दी 2 वेव्स, सॉरी इथून तयार होणाऱ्या 2 वेव्स, दी 2 वेव्स दे शुड बी इन सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. तुम्हाला हे पहिले 4 जर सोपे वाटत असतील तर बघा, कोहेरंट, मोनोक्रोमॅटिक, सेम ॲम्प्लिट्यूड आणि 2 स्लिट्स बी नॅरो, असे 4 शब्द क्रमाने लक्षात ठेवले तरी चालतील. काय काय, कोहेरंट, मोनोक्रोमॅटिक, सेम ॲम्प्लिट्यूड अँड नॅरो. हे सोपं सोपं लक्षात ठेवा. किंवा सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन, दी 2 वेव्स दे शुड बी इन सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. तर या पद्धतीने असे छोटे छोटे प्रश्न या आर्टिकलवर विचारले जाऊ शकतात. तर आता आपण तुमची जी बोर्डची क्वेश्चन बँक आहे त्याच्यामध्ये काय काय छोटे छोटे प्रश्न विचारलेले आहेत या चॅप्टरवर ते आपण बघूयात. आता बघा मुलांनो, तुम्हाला ऑप्टिक्स चॅप्टरची खूप भीती वाटते, बरोबर की नाही? म्हणून आपण त्याच्यावर छोटे छोटे 2 मार्काला येणारे जे काही तुमच्या क्वेश्चन बँक मधले जे काही प्रश्न आहेत ते आपण घेतलेले आहेत. इथं डायरेक्ट फळ्यावर लिहिलेत आणि त्याचे उत्तरं लिहिलेत. मी तुम्हाला वाचून दाखवते. काय बघा, व्हॉट इज दी शेप ऑफ वेव्ह फ्रंट ऑन अर्थ फ्रॉम सनलाइट. आता जो इन्फिनिटी अंतरवर असतो त्याला कोणता वेव्ह फ्रंट असतो, प्लेन वेव्ह फ्रंट. म्हणून उत्तर काय लिहायचं, इथून सुरू करायचं. दी शेप ऑफ वेव्ह फ्रंट ऑन अर्थ फॉर सनलाइट दॅट इज प्लेन वेव्ह फ्रंट. असं पूर्ण वाक्यात एका मार्काला उत्तर लिहायचं. आता व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड ऑप्टिकल पाथ डिफरंट इन टर्म्स ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. इथं हे व्हॅक्यूम महत्वाचं आहे बघा, की तुमचा फेज डिफरन्स आणि ऑप्टिकल पाथ डिफरन्स याच्यामधलं रिलेशन काय काय. तर हा फेज डिफरन्स हा डेल्टा फाय डॅश आणि ओमेगा सी इंटू हा तुमचा ऑप्टिकल पाथ डिफरन्स असतो. आलं लक्षात? तर हा फेज डिफरन्स बरोबर ओमेगा बाय सी इंटू ऑप्टिकल पाथ डिफरन्स. आलं लक्षात? फेज डिफरन्स बरोबर ओमेगा बाय सी इंटू ऑप्टिकल पाथ डिफरन्स आणि एन डेल्टा एक्स हा कोण आहे, ऑप्टिकल पाथ डिफरन्स आहे. पण ही ओमेगा म्हणजे कोण, तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि ही सी म्हणजे कोण,
तर इथं तुम्हाला स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम विचारलेलं आहे, म्हणून ही सी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. तर या पद्धतीने ह्या दुसऱ्या छोट्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. आता तिसरं, या पद्धतीचा प्रॉब्लेम नेहमी येतो. काय? टू कोहेरंट सोर्सेस हुज इंटेन्सिटी रेशो इज 25:1. इंटेन्सिटीला आपण कॅपिटल I1 बाय I2 दॅट इज इक्वल टू 25/1 दिलेलं आहे. दे प्रोड्यूस इंटरफरन्स फ्रिंजेस. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ अँप्लिट्यूड्स ऑफ लाईट वेव्स कमिंग फ्रॉम दी बीम. मग आता इंटेन्सिटी आणि अँप्लिट्यूड यांच्यामध्ये काय रेशो असतो, तर रिलेशन असतं. तर इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ दी अँप्लिट्यूड, आणि म्हणून I1 बाय I2 दॅट इज इक्वल टू A1 स्क्वेअर बाय A2 स्क्वेअर. मग आता ही दिलेलं आहे तुम्हाला 25, मग 25:1, 25 दॅट इज नथिंग बट स्क्वेअर ऑफ 5 आणि हा 1, आणि म्हणून इथं काय झालं, तर या पद्धतीने तुम्हाला A1 बाय A2 काढायचं आहे, आणि म्हणून A1 बाय A2 काय आलं तुमचं, तर हे सगळे स्क्वेअर रूट काढून टाकले, हे स्क्वेअरचे साईन काढून टाकले, तर A1 बाय A2 5:1, आणि लिहिताना उत्तर असं आलं, 2 मार्काला आलं. तर या पद्धतीने A1 A2 दॅट इज इक्वल टू 5:1 या पद्धतीने लिहायचं. आता पुढचा छोटा प्रश्न आहे. काय? इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट इफ there is no initial phase difference between the light from two slits, a point on the screen corresponding to the fifth minimum, what is the path difference? आता तुम्हाला यांचा फेज डिफरन्स, इनिशियल फेज डिफरन्स हा 0 आहे, आणि तुम्हाला पाथ डिफरन्स काढायचा आहे. मग पाथ डिफरन्स हा काय फॉर्म्युला असतो, तर 2n-1 बाय लॅम्बडा बाय 2. आता तुमचं फिफ्थ मिनिमम आहे, म्हणजे n हे फिफ्थ आहे, मग 2 × 5 -1 × लॅम्बडा बाय 2. आता 5 2 जा 10, 10 - 1 दॅट इज नथिंग बट 9, अँड देअरफॉर आन्सर इज 9 लॅम्बडा बाय 2. दिस इज द आन्सर. पाथ डिफरन्स दॅट इज 9 लॅम्बडा बाय 2. आणि लास्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट मस्ट बी द रेशो ऑफ द स्लिट विड्थ. आता तुमच्या याच्यामध्ये जी स्लिट विड्थ असते ती ए ने दर्शवतात सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन मध्ये. तर तुम्हाला व्हॉट मस्ट बी द रेशो ऑफ स्लिट विड्थ टू द वेवलेंथ ऑफ सिंगल स्लिट, ए बाय लॅम्बडाचा तुम्हाला हे काढायला लावलेला आहे. तर टू हॅव द फर्स्ट डिफ्रॅक्शन मिनिमम ॲट 45 डिग्री, थीटा तुम्हाला दिलेला आहे 45 डिग्री, हे तिथे आहे. तर आता बघा, फॉर फर्स्ट मिनिमम फॉर्म्युला असतो साइन θ1 दॅट इज इक्वल टू लॅम्बडा बाय ए, आणि थीटाची किंमत दिली आहे तुम्हाला 45 डिग्री. आता बघा, साइन 45 डिग्री दॅट इज इक्वल टू, आता मी जेव्हा तुम्हाला व्हिडिओ दाखवला स्ट्रॅटेजी फॉर फिजिक्स त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा अर्धा तास आधी असतो तेव्हा ते सगळी ट्रिग्नॉमेट्री लिहून काढा, त्याच्यानंतर सगळे हे लिहून काढा. मग आता हे जर तुमचं पाठ असेल पटकन की साइन 45 दॅट इज इक्वल टू 1/√2 अँड दॅट इज इक्वल टू लॅम्बडा बाय ए, आणि म्हणून आता तुम्हाला काढायचंय काय, तर तुमचं असं दिलेलं आहे बघा की 1/√2 दॅट इज इक्वल टू 1 बाय लॅम्बडा बाय ए, आणि तुम्हाला काढायचंय काय, तर ए बाय लॅम्बडा, म्हणून त्याच्या अपोजिट झालं ए बाय लॅम्बडा दॅट इज इक्वल टू √2 आणि फायनल a/2 लॅम्बडा दॅट इज इक्वल टू √2 या पद्धतीने हे ऑप्टिक्सवरचे तुमच्या क्वेश्चन बँकमधले हे सगळे न्यूमरिकल्स 1 आणि 2 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. तर मी घेण्याचा प्रयत्न केला कारण खूप मुलांना ऑप्टिक्सची भीती वाटते. तर आता बघा, बऱ्याच जणांचा अभ्यास झालेला आहे, कुणाचा झाला नाही, कुणाला टेन्शन येतं. तर सगळ्यात महत्त्वाचं काय करा बघा, तर तुम्ही सगळ्या फिगर शांत मनाने काढून त्याची प्रॅक्टिस करा. आता त्या सगळ्या फिगरची नावं मी घेत बसत नाही, पण बऱ्याचदा खूप साऱ्या फिगरवर, समजा फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडीवर फिगर येते, हायड्रोजन स्पेक्ट्रम तुम्हाला काढायला येतो, डायोड ॲज ए हाफ वेव्ह रेक्टिफायरची फिगर येते, डायोड ॲज ए फुल वेव्ह रेक्टिफायर, रेक्टिफिकेशनच्या सर्किटची फिगर येते, अशा खूप साऱ्या व्हॉन्डेग्राफ जनरेटरची फिगर काढायला येते, मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरची फिगर काढायला येते, कोनिकल पेंड्युलमची फिगर काढायला येते. तर ह्या सगळ्या ज्या काही फिगर आहेत त्या फिगरची, त्याच्यानंतर रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन,
ह्या जॉमेट्रिकल फिगर आहेत, या सगळ्या फिगरची छान प्रॅक्टिस करा. म्हणजे जर डेरिवेशन काही आठवले नाही, फॉर्म्युले काही आठवले नाही, तर फिगरचे मार्क्स तर मिळतील. जिथं जिथं हे येईल तिथं तिथं रिस्पेक्टिव्ह करस्पॉन्डिंग फिगर काढून टाकायच्या. फार तर त्या सगळ्या फिगरची प्रॅक्टिस करायला 2 ते 2.5 तास खूप झाले बाळांनो. आणि तेवढ्या फिगरची तुम्ही प्रॅक्टिस केली आणि जिथं जिथं तुम्हाला विचारले तिथं तिथं फिगर काढल्या, तरीसुद्धा तुमचा खूप सारा अभ्यास होऊन जाणार आहे. माहिती आहे मला, काही काही मुलांनी मला कमेंट्स टाकल्या, मॅडम उद्या पेपर आहे, काहीच कळना, काय करू, असे मला कमेंट्स आहेत. तर घाबरून जाऊ नका. आपण भरपूर करून घेतलेलं आहे. जवळपास 9 व्हिडिओ महारिव्हिजनचे टाकलेले आहेत. तर तुम्हाला शक्य असेल तर बघा, नाही तर तुमच्या स्ट्रॅटेजीने अभ्यास करा. मी अजिबात म्हणणार नाही की माझे व्हिडिओ बघा, तुमच्या पद्धतीने अभ्यास करा. मी फक्त तुमचा अभ्यास किंवा तुमचं टेन्शन कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर छान अभ्यास करा, छान पेपर लिहा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत जातील. चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. छान पेपर लिहा. ओके, थांबूयात.